ते दुखतं असं घालतोले. गुड मॉर्निंग. हे आहे आमच्या वावरातले पेरूचे झाड. तर याला बघा, तुम्ही पाहू शकता की असे छोटे छोटे पेरू आलेले आहेत आणि काही ठिकाणी पाऊस काय थांबायचा विषय नाही, पण वावरात थोडा वापसा होता त्यामुळे सोयाबीन पेरावं असे वडील म्हटले, त्यामुळं पाबरीला असं चाड बांधलं. अजून सुद्धा आम्ही बैलाच्या साह्याने पेरणी करतो. आमच्याकडे 2 बैल आहेत, त्या बैलाच्या साह्यानेच आम्ही ही पेरणी करतो. सोयाबीन गोट झालो आहे वावरात पेरायला, कारण पाऊस घातलं, सोलाने गाठ वगैरे मारली आणि मग पाभार पेरणीसाठी तयार झाली. लहानपणापासूनच मला शेतीतील कामे करायची आवड आहे, पण ऑफिसच्या कामामुळे जरा मला शेतीतील कामे करायला वेळ मिळत नाही. लाल बैल आहे आमचा तो पिस्तूल आहे, पांढरा बैल आहे आमचा तो मास्तरे आहे. पेरणी कशा प्रकारे करतात तुम्ही पाहू शकता. एक एक मूठ असे त्या जाड्यामध्ये सोडतात आणि मग एक एक बी असे ते पाईप मधून खाली येते आणि पेरणी होते. कामुरकून झाल्यावर गुड्डूला शाळेत आणण्यासाठी मी गेलो होतो आणि गुड्डूचा लागला दात दुखायला. गुड्डू काय सांगतोय ते लागतं मग ते दुखतं असं घालतोले. कशामुळे रे बाळा? मी खातो ना त्याच्यामुळे हे दात त्या तो पडतो त्या दाताला लागतात. मग तो पडायला लागलाय का दात? हा. चालेल, दवाखान्यात जायचं का मग आपण? नको. मग आम्ही आलो आळंदीला. आलो तर काय, पुलावून जाताना धरणाहून पूर्ण असं पाणी चाललेलं होतं. तर आम्ही आलोय निखिल ग्रोसरी मॉल या ठिकाणी आळंदी. आम्हाला किराणा घ्यायचा आहे आणि गुड्डू कुरकुरे अजिबात घ्यायचे नाहीत. काय मॉलमध्ये आल्यानंतर पहा गुड्डू काय करतोय. गुड्डूला लागली ती भूक. मग गुड्डूने एखादा शेंगदाणे घेतले आणि मग गेला साखर कुठे पाहिली. मग थोडी साखर घेतली, साखर शेंगदाणे एका मुठीत घेतले आणि मग संपूर्ण असे तोंडात टाकले आणि मस्तपैकी साखर शेंगदाणे खात बसला. साखर शेंगदाणे खाल्ल्यानंतर तो माझ्याकडे पाहतोय. त्याला वाटले आता पप्पा मला ओरडतील. आई 4-5 दिवस पंढरपूरला गेली होती. मग आई आज परत आली. तर आई परत आल्यानंतर गुड्डू आईला कडकडून मिठू मारू लागला. आई तू 4-5 दिवस कुठं होती? मी तुझी खूप आठवण करत होतो. आई कुठं होती? असा आईला मिठी मारूनच बसला. शाळेत गेल्यानंतर मुले आजारी का पडतात हेच कळत नाही. दोन्ही मुलं आजारी होती आणि त्यांना दवाखान्यात मोशी इथे आणले होते. मेडिकलमधून औषधं वगैरे घेतली. दोघांची औषधं झाली 600 रुपयाची. शंभूला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो मामाच्या घरी आणि शंभू गाडीत बसून आरव सोबत खूप खेळू लागला होता. त्याला गाडीत बसल्यानंतर खूप मजा वाटू लागली. इथं आल्यानंतर आरव सोबत एवढी मस्ती करू लागला की आरवलाच्या नाकावच पाय देऊ लागला होता. बघा कसा हा आयटीत बसला आहे आरव सोबत शंभू आहे ना खूप छान असा खेळतो. तर हा माझा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.